मामा काय झालंय आपल्या कापसाला? कापस सरे उमळाल सरे चट्टू धडका लागले ते प्रत्येकाचे असे झाले का ह्यांना लेकरावाने सांभाळून ह्यांना काय उपयोग झाला आता रडायचं राहिलं नाही कुणी। काय झालं कापसाला मामा? कापसाला पूर्ण असा अटॅक आला या पूर्ण गावात असं झालं सगळ्या शेतकऱ्याचं 4-5 एकर पूर्ण टोटल झालं असं। मराठवाड्यामध्ये झालेल्या 2-3 दिवसातील मुसळधार पावसाचे परिणाम आता दिसायला लागलेत आणि हा सगळ्यात मोठा जो परिणाम झाला आहे तो या कापसाच्या पिकावरती झाला आहे। म्हणजे हे जे कापसाचं पीक आहे हे जवळपास मला वाटतं 80 ते 90 दिवसात झालं असेल, कारण जून महिन्यामध्ये साधारणतः सर्वात आधी ही कापसाची लागवड होत असते। मात्र अति पावसाचा जो काही परिणाम आहे असे सगळं झाड म्हणजे हे उन्मळून पडलेली झाडं आहेत की आपण बघतो की अगदी या कापसाच्या झाडाच्या बुडापासून अगदी शेंड्यापर्यंत प्रत्येक पान वाळलेलं आहे। हिरवा कापूस आहे, हिरवं झाड आहे, मात्र हे जागीच अशा होण्याची परिस्थिती का निर्माण झाली आहे तर कृषी विभागाकडून सांगता येते की अति पावसाचा हा परिणाम आहे। पण हा इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की बीड जिल्ह्यामध्ये गेवराई तालुका असेल, माजलगाव तालुका असेल, यामध्ये हा परिणाम दिसतोय आणि यातून वाचणं किती अवघड आहे। म्हणजे हे झाड जर जागेवर पडलं आणि याच्यावरची ट्रीटमेंट जर वेळेत नाही झाली तर इतक्या दिवस कष्टाने या झाडासाठी जे काही प्रयत्न शेतकऱ्यांनी केले होते ते सगळे वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे। काय नेमकं झालं आपल्यासोबत काही शेतकरी मला सांगा, हे कधीपासून झालं आणि काय झालं? 3 दिवसापूर्वी असं झालं की हे 10-10, 5-5 एकरचे प्लॉट गेलेले असे, म्हणजे सगळा 100% खर्च झाला शेतकऱ्याचा। आता हे पीक हाती लागायची गॅरंटी नाही, तर आम्हाला तात्काळ कृषीमंत्र्यांनी यांनी शासनाने की 50,000 रुपये एकरी तात्काळ द्यावा। मला सांगा की हे परिणाम दिसायला लागले म्हणजे कधीपासून सुरू झाले आणि आता काय अवस्था आहे त्याची? काल सकाळी साहेब झालं, काल सकाळी आमची तर थोडं झालं, दुपारी नंतर सगळे शेतकरी शेतात जायला लागले तर हळूहळू एकरचं 2 एकर, 2 एकरचं 3 एकर, 5 एकर जो शेतकरी असेल त्याचं 4-4 एकरचं झालं आहे, अजून पण व्हायला चालूच आहे। माझ्या तरी अंदाजे कुठलंही काय पीक हातात राहिलेलं नाही आमच्या कृषी। किती तुमच्या गावाच्या आजूबाजूला किती असे गाव आहे? तुमचं गाव कोणतं आणि आजूबाजूला? आमचं गाव तळवट बोरगाव, आमच्या गावा बाजूला औरंगपूर, कुकडा, इरगाव, तळवट बोरगाव, धानोरा, रुई, पूर्ण गावामध्ये आमच्या गावात कमीत कमी 200 ते 400 एकरचं असं नुकसान झालेलं आहे, अजून पण चालूच आहे हे नुकसान। त्याच्यामुळं आम्हाला पालकमंत्र्यांनी तात्काळ पंचनामे करावे। आम्ही 2 दिवसापासून कृषी विभागाला फोन करतो, कुठलीही दखल आमची घेतलेली नाही आहे। अच्छा, पण मला सांगा की ज्या शेतकऱ्यांनी वाचवायचा प्रयत्न केला त्यासाठी एक सीड ट्रीटमेंट सांगितली आहे, त्यासाठी एक ट्रीटमेंट अशी आहे की मला वाटतं त्यासाठी युरिया टाकायचा, तिथे पाणी जिथं जमा झालं आहे त्याला वाट करून द्यायची असं कृषी विभागाने सांगितलं आहे। तिथे काही असे परिणाम? काहीच झालं नाही परिणाम त्याला। 19 खत वापरलं, त्याला युरिया टाकला, काही परिणाम नाही। जे व्हायचे ते बुरशीनाशक वापरलं, त्याला जे परिणाम व्हायचा आहे ते वाढतच चालला त्याचा झाडाचा। हे वाढतच चाललेलं आहे, जे पाणी नाही काय नाही टेकाडावर सुद्धा हे उमळाच लागले। 2-3 दिवसापासून हे चालू आहे। पण मग त्यातले काही वाचले का काही झाडं? काहीच वाचले नाही, 10-10 एकरचे प्लॉट अख्खे खलास झाले। अच्छा, काय होतं? शेजारीच असं व्हायला लागलं, इथून तिथून सकाळपासून जाऊन दुसरी माझी चक्कर आहे आणि हे इथं आले म्हणून मी कळालं की मी पळू आलेलो आहे मागं गाडी घेऊन, म्हणले दाखवा। माझं तर असं नुकसान झालं की जवळजवळ मला 4 एकर शेती, पण 1 एकर पण कापूस माझा नीट राहिलेला नाही। अच्छा, हा, मग त्यासाठी तुम्ही कृषी विभागाने सांगितलेल्या गोष्टी केल्या का? काहीच नाही सांगितलं तरी सगळं करून बघितलं, काहीच व्हाय नाही त्याला। अच्छा, हो, काय परिणाम आता? काय परिणाम काय आता हे पावसामुळे झालं हे समजी। नंतर हे कृषी खात्यावाल्यांनी सांगितलं की तुम्ही ह्याला पांढरा मुळ्या व्हायला लागल्या, ह्याला तुम्ही ड्रिपनी सोडा किंवा कप पाणी टाका। बऱ्याच जणांनी टाकले पण त्याच्यात काय उलगाडा व्हायना, तो ते वाढाच लागले। कृषी विभागाकडून सांगण्यात येतं की ज्यावेळी उष्णता जास्त होते जमिनीमध्ये आणि जमिनीला पाण्याची गरज असताना मिळणारं पाणी जे जास्तीचं होतं ते एकदाच वाढलेलं पाणी जर मिळालं तर असा परिणाम होतो। कारण काहीही असो, गेवराई आणि माजल तालुक्यामध्ये आज शेकडो एकरवरती असा परिणाम झाला आहे। ज्या कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी मागच्या 2.5-3 महिन्यापासून अगदी हजारो रुपयाचा खर्च केला होता ते पीक मात्र आता या पावसामुळे जमीनदोस्त होताना पाहायला मिळत आहे। कॅमेरामन प्रमोद जोशीसह गोविंद शेळके, एबीपी माझा, गेवराई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।